पुणे शहरातील रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्याची मागणी केली जाते। भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी मागणी केली। पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीरावांचे नाव द्या अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केलेली आहे। सगळ्यांनी ज्याप्रमाणे आपापल्या मागण्या मांडल्या तशा मी सुद्धा पुण्यासाठी म्हणून अनेक मागण्या मांडल्या, ज्याच्यामध्ये पुणे आणि इतर शहरांची किंवा इतर राज्यांची जी काही कनेक्टिव्हिटी आहे या संदर्भात सुद्धा अनेक मुद्दे मी मांडले। पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी ही पुण्यातल्या अनेक संघटनांनी वेळोवेळी केलेली आहे। मी सुद्धा आज त्याचा पुनरुच्चार आजच्या मीटिंगमध्ये केला। पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलेली आहे। ठीक आहे, त्यांनी ती मागणी जरी केली असली तरी पुणे स्टेशनचं नाव बदलू नये अशी आमची भूमिका आहे। द्यायचंच असेल नाव तर महात्मा ज्योतिबा फुले रेल्वे स्टेशन किंवा नामदार गोपाळकृष्ण गोखले रेल्वे स्टेशन असं नाव देण्यात यावं। कारण महात्मा फुले असतील, नामदार गोपाळकृष्ण गोखले असतील, त्यांनी देखील या शहरासाठी आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये केलेलं काम हे निश्चितच दखल घेण्यासारखं आहे। आणि या संदर्भात आता काही राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत, ऐकूयात। नावं देण्यापेक्षा मला वाटतं की त्या रेल्वे स्टेशनचं पहिल्या सुधारणा बघाव्यात। आज दोन दोन खासदार या शहराला लाभले असताना पुणे शहर इतकं मोठं इतकं नामांकित शहर आहे, परंतु त्या शहरातल्या या महत्वाच्या रेल्वे स्टेशनवरती आज काय काय चाललंय, त्या ठिकाणी कुठल्या तपासण्या होत नाहीये, त्या ठिकाणी गुन्हेगारी एवढं मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। याच्याकडे जर मला वाटतं मेधाताई असतील किंवा आमचे खासदार मुरलीअण्णा मोहोळ असतील, यांनी आतापर्यंत इथल्या सुधारणांच्या बाबतीमध्ये किती मिटिंगा घेतल्या हे अजून सुद्धा पुणेकरांच्या पुढे यायला तयार नाहीये आणि तुम्ही नावांचे प्रस्ताव देताय। भाजपच्या आणि अर्थात पुण्याच्या सन्माननीय खासदार मेधाताईंनी जी बाजीराव पेशव्यांच्या नावाची मागणी केली, हा त्यांचा संवैधानिक अधिकार जरी असला तरी मला असं वाटतं तमाम पुणेकर म्हणून हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावालाच पसंती देतील। त्यासाठी आम्ही आजपर्यंत संघर्ष सुद्धा केलेला आहे। राज्य सरकार केंद्र सरकारकडे तशी मागणी सुद्धा केलेली आहे। आणि बांधवांनो, बहुजनांचं एक पुरोगामी महाराष्ट्र म्हणून या महाराष्ट्राची ओळख आहे। आम्हाला परत आधुनिक पेशवाई नकोय, म्हणून पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची ठाम भूमिका आहे। आमचा थोरले बाजीराव पेशवे या नावास विरोध आहे। कारण ज्यावेळेस रयतेचे राजे शिवाजी महाराजांचं राज्य होतं त्यावेळेस राज्य चालवण्याकरता शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक निर्माण केली होती, परंतु नंतरच्या काळामध्ये म्हणजे पेशव्यांच्या काळामध्ये पेशव्यांनी हीच राज्याभिषेक बंद करून फसली शक निर्माण केली। आमची स्पष्ट मागणी आहे की पुण्याच्या रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देऊ नये। पुण्याच्या रेल्वे स्थानकाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचेच नाव देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी खरात पक्ष राज्य सरकारला करत आहे। राजमाता जिजाऊ आपल्या सुपुत्राला म्हणजे छत्रपती शिवाजीराजांनी घेऊन पुण्यात आल्या आणि या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवला। परागंदा झालेल्या लोकांच्या प्रजेच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला, म्हणजे बेचिराग झालेलं पुणे शहर वसवण्याचं ऐतिहासिक काम राजमाता जिजाऊने केलेलं आहे। आज पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, देशातील शैक्षणिक केंद्र आहे, जागतिक कीर्तीचं IT सेंटर आहे। हा पुण्याचा जो काही कायापालट झालेला आहे त्या पाठीमागं फक्त आणि फक्त राजमाता जिजाऊ आहेत। त्यामुळे पुणे स्टेशनला राजमाता जिजाऊ यांचंच नाव देणं संयुक्तिक ठरेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।